नाशिकला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढले। गोदावरी नदीला आता पूर आलेला आहे। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलंय। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे उपस्थित आहेत। अभिजित, नेमकी काय परिस्थिती आहे सध्याची तिथली? आत्ताची मी परिस्थिती दाखवतो गोदाघाट परिसरातली, कारण मिनिटागणिक गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होती आणि गोदावरी नदीचं पात्र सोडून पुराचं पाणी कुठल्याही क्षणी बाहेर येऊ शकतं, अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे। समोर मी दृश्यांमध्ये दाखवतो गोदावरी नदीच्या वर जो राम सेतू पूल आहे, त्या राम सेतू पुलाला आता गोदावरीच्या पुराचं पाणी लागलेलं आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळेल। तर या गोदावरी नदी किनाऱ्यावर जो भाजी बाजार या ठिकाणी भरतो, तो भाजी बाजार देखील आता युद्ध पातळीवर हटवण्यास सुरुवात झालेली आहे, कारण गोदावरीचं पाणी आता हळूहळू पात्राबाहेर कुठल्याही क्षणी येऊ शकतं आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आता इथल्या सगळ्या भाजी विक्रेत्यांना आता प्रशासनानं युद्ध पातळीवर ही सगळे भाजी विक्रेत्यांची जी दुकानं आहे ती खाली करण्याचे निर्देश दिलेले आहेत। नाशिक शहरामध्ये देखील परिस्थिती भीषण बनत चाललेली आहे, कारण अनेक ठिकाणी सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे गाजरवाडी गावाच्या जवळ दरड कोसळलेली आहे। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी देखील दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासनाकडून गावकऱ्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे। सोबतच आपण जर बघितलं तर नाशिक महापालिकेच्या समोरच मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सोबत काही ठिकाणी जी रस्त्यांची कामं चालू होती त्या ठिकाणी सिटीलिंग बस देखील अडकून पडलेल्या आहेत। अशा पद्धतीची परिस्थिती सध्या नाशिक शहरामध्ये आपल्याला बघायला मिळते। त्र्यंबकेश्वरला जाणारा जो रस्ता आहे तो देखील पिंपळगाव बहुळा गावाजवळ पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा देखील संपर्क तुटलेला आहे। पाऊस अजूनही मोठ्या प्रमाणात कोसळतोय आणि त्यामुळे गोदावरीची पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झालेली आहे आणि आता जो गोदान काठचा जो सगळा परिसर आहे त्या परिसरामध्ये देखील गोदावरीच्या पुराचं पाणी शिरू शकतं। त्यामुळे प्रशासनाकडून आता या सगळ्या परिसरामध्ये युद्ध पातळीवर ही सगळी जी दुकानं आहेत, साहित्य आहे ते हटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एकूणच आपण जर बघितलं तर संपूर्ण शहराला सध्या मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि नागरिकांना खरं तर आता मोठ्या प्रमाणात आता या सगळ्या मुसळधार पावसाचा फटका बसायला सुरुवात झालेली आहे। कारण आपण जर बघितलं तर रात्रीपासून ज्या पद्धतीने पाऊस कोसळतोय त्यामुळे सकाळी नागरिकांना कुठलीही कल्पना नव्हती, मात्र आता ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली जात आहेत, वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत होतीये आणि जे रस्ते शहरामध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खोदून ठेवण्यात आलेले होते त्या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये अडकून वाहनं देखील बंद पडण्याचे प्रकार त्या ठिकाणी घडत आहेत आणि त्यामुळे नाशिक शहराचा जर आपण विचार केला तर परिस्थिती जी आहे ती आता हळूहळू अधिक भीषण बनत चालल्याचं सध्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे आता प्रशासनाकडून युद्ध पातळीवर ही सगळी परिस्थिती सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जाते। अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर आढाव्याबद्दल। आपण पाहतोय दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। गोदाकाठच्या दुकानांना आणि तिथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे।